संत चोखामेळांची बहीण आणि संत बंका यांची बायको ही स्वतः देखील खूप मोठी संत होती बरं का, संत निर्मळा. नमस्कार, मी पूजा. सोल स्पिरिच्युअलच्या संत मेळाच्या विशेष सत्रात आपल्या सगळ्यांचं मनस्वी स्वागत. संत निर्मळेचा एक खूप छान किस्सा तुम्हाला सांगते. निर्मळेनं वारीचा सोहळा कधीच चुकवला नाही. ती स्वतःही वारीला जायची आणि दरवर्षी शेजारणीला वारीला चल म्हणून आग्रह करायची. शेजारणीला जायची इच्छा तर असायची, पण कामामुळे जमायचंच नाही. यात अडकले त्यात अडकले, पुढच्या वर्षी नक्की असं करत ती जायचीच नाही. एका वर्षी निर्मळेनं तिची गंमत केली बरं का. निर्मळेनं त्या शेजारणीला फिरायला नेलं आणि तिथल्या एका वडाच्या झाडाच्या पारंब्यांना निर्मळा लटकली. मग ओरडायला लागली, मला सोडवा, मला सोडवा. शेजारीण भांबावलीच, म्हणाली, ताई पारंब्यांनी तुम्हाला नाही, तुम्ही पारंब्यांना धरलंय, तुम्ही सोडा म्हणजे सगळं सुटेल. निर्मळा हसली आणि म्हणाली, तुझंही असंच होतंय बरं का. सगळं तू धरून ठेवलंयस, ते सोड म्हणजे अडकलेलं सगळं सुटेल. त्या वर्षी निर्मळासोबत ती शेजारीणही वारीला गेली. अनाथांचा नाथ कृपावंत देवा, घडो तुमची सेवा अहर्निशी. उभा विटेवरी ठेवोनी चरण, म्हणत असे बहीण चोखियाची. माऊली, बुलढाणा जिल्ह्यातील मेहुणा राजा येथे संत निर्मळा यांचा जन्म झाला. मेहुणा राजा येथे निर्मळा नावाची नदी आहे, त्यावरून निर्मळा हे नाव त्यांना देण्यात आलं. संत निर्मळा या संत चोखामेळा यांची लहान बहीण तर संत सोयराबाई यांच्या नणंद होत्या. त्याचबरोबर संत पंका यांच्या पत्नी होत्या. हे सर्व कुटुंबच भाविक होते. पंढरीची नित्य वारी करणारे होते. मेहुणा राजा येथून वारी करणं थोडं अवघड व्हायचं. त्यानंतर हे कुटुंब बराच काळ पंढरपूर येथे राहिले. परंतु चोखामेळा यांच्या अपघाती निधनानंतर निर्मळा आणि त्यांचे पती बंका पुन्हा मेहुणा राजा येथे आले. ज्या काळात वर्णव्यवस्थेनं निर्माण केलेल्या तटबंदीमध्ये गाव कुसाबाहेरील समाजाची फार मोठी घुसमट होत होती. ती कोंडी फोडण्यासाठी ज्या धडका वेगवेगळ्या महामानवांनी दिल्या, त्यात चोखोबांच्या कुटुंबियांचा फार मोठा वाटा होता. वर्णव्यवस्थेला धडका देत असतानाच कर्मकांडामुळे गलितगात्र झालेल्या समाजाला सोप्या नामसाधनेचा पर्याय देण्याचा जो प्रयत्न वारकरी संतांनी केला, त्यात महिला संत निर्मळा यांचा वाटा खूप मोठा होता. समाजातील जो वर्ग जास्त शोषित आहे तोच कर्मकांड आणि अनिष्ट प्रथांच्या आहारी मोठ्या प्रमाणात गेल्याचं दिसतं. इथे मात्र संत निर्मळा या आपली वेगळी वाट निवडण्याचा प्रयत्न करतात. 13व्या शतकात समाजातील मोठ्या वर्गाची परकीयांच्या आक्रमणांमुळे आणि स्थानिक उच्चवर्णीयांच्या वर्चस्ववादी व्यवस्थेमुळे घुसमट होत होती. तेव्हा संत नामदेवांनी ही कोंडी फोडण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी सर्व समाज घटकांतील स्त्री पुरुष संतांना एकत्र केले. कर्मकांडात अडकलेल्या समाजाला भगवंताच्या नामाचा सोपा पर्याय दिला. या पर्यायाच्या आघाडीच्या प्रचारक म्हणून संत निर्मळा यांच्याकडे पाहिलं जातं. संत निर्मळा स्पष्ट शब्दात नामसाधनेचा पर्याय अधोरेखित करतात. देवाच्या नावावर विश्वास ठेवा, त्या विठ्ठलाचे नाव घेतले की काळाची सत्ता देखील तेथे चालत नाही, असे ठामपणे सांगत असतानाच निर्मळा शास्त्रे आणि पुराणांची देखील साक्ष काढतात. ज्या व्यवस्था कर्मकांडामध्ये समाजाला जखडून ठेवण्यासाठी शास्त्र आणि पुराणांचे दाखले देत होते, त्याचेच दाखले देऊन समाजाला कर्मकांडातून मुक्त होण्याची व्यूहरचना वारकरी संत निर्मळानं केल्याचं दिसतं. आजही निर्मळा नदी तीरावर संत निर्मळांची समाधी आहे. बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. आपल्या संस्कृतीबद्दल अशाच नाविन्यपूर्ण माहितीसाठी आमच्या सोल स्पिरिच्युअल यूट्यूब चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.